मित्रो, आजपासून एक आपण उपक्रम सुरू करतोय, यशावर बोलू काही. आजचा हा पहिला भाग आहे. कारण जगातील बहुतांश माणसांना यश हवं असते. मग कोणाला वेगवेगळ्या क्षेत्रात यश हवं असते, कोणाला अमुक एका क्षेत्रात यश हवं असते. तर यश म्हणजे काय? तर आपण जिथून निघालेलो आहोत आणि आपल्याला जिथं जायचं आहे, जिथं जायचं आपण ठरवलेलं आहे तिथे जाणं काही जण यश समजतात. आणि ज्या उद्देशानं तिथं जायचं होतं ते उद्देश साध्य झाला तर यश समजतात. म्हणजे उद्देशाची पूर्ती म्हणजे यश. आपण एक ध्येय ठरवतो, त्या ध्येयाची पूर्ती म्हणजे यश. आपण एखादी गोष्ट करायची ठरवतो, ती करणं पूर्ण झालं म्हणजे यश. ती केल्यानंतर जे हवं आहे ते मिळणं म्हणजे यश. तर मग यशाचा आणि मानसिकतेचा काय संबंध असतो? कारण जशी मानसिकता तसं जीवन असतं माणसाचं. आणि जीवनाचा एक घटक म्हणजे एक यश असते. तर आपली मानसिकता तयार करणं हे आपलं काम आहे. पालक तुमचे मित्र, सहकारी तुम्हाला वस्तू देऊ शकतील, वास्तू देऊ शकतील, पैसे देऊ शकतील, मार्गदर्शनही करू शकतात. पण आपण हे मार्गदर्शन स्वीकारलं, त्यांचं मार्गदर्शन सकारात्मक असेल आणि ते आपण मार्गदर्शन स्वीकारलं तर आपली मानसिकता सकारात्मक बनायला मदत होते. लोक देत आहेत, आपण स्वीकारतच नसू तर आपली मानसिकता तयार होणार नाही. कारण स्वीकारण्यातून मानसिकता तयार होत असते. आपण काय स्वीकारतो, कोणते विचार स्वीकारतो, कोणत्या भावना स्वीकारतो, कोणत्या कल्पना स्वीकारतो, तशी आपली मानसिकता बनत असते. आणि जशी मानसिकता तसं जीवनात घडत असते. विजयी मानसिकताच माणसाला विजय मिळवून देते. म्हणून विजयी मानसिकतेची माणसं जेव्हा एखादी कृती आणि उक्ती करतात, त्यांच्यामधला उत्साह, त्याच्यामधला आत्मविश्वास, त्यांच्यातला जे काही तळमळ पाहण्यासारखे आहे. क्रिकेट जो काही बॅट्समन असतात, स्वतःला बॅट्समन समजून घेतात, फलंदाज, मी यशस्वी होणारच आहे. आणि ते जेव्हा ग्राउंडवर एंट्री करतात, ग्राउंडवर जातानाच ते अशा पद्धतीची बॉडी लँग्वेज असते की मी खूप रन काढणार आहे आणि मी यशस्वी होणार आहे. पण जे बॉलर असतात त्याची बॉडी लँग्वेज तेवढी यशस्वी होईल मी जाऊन अशी नसते. कारण त्यांनी स्वतःला समजून घेतलेलं असते मी काही बॅट्समन नाही, मी बॉलरच आहे. पण काही बॉलर असे आहेत की मी बॅट्समन पण आहे, बॉलर आहे, मी प्रत्येक गोष्ट जे काही करेल ते 100% देऊन करेल, या भूमिकेने ते जगतात आणि त्यांना अधिकचं यश मिळते. मित्र, तर ही मानसिकता बनण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल या संदर्भात काही एक मुद्दे आणखीन आपल्या समोर ठेवणार आहे. पहिला मुद्दा आपण लक्षात घ्या. तुम्ही स्वतःशी काय बोलत आहात तपासून पहा. स्वतःशी माणूस प्रत्येक जण आपल्या स्वतःशी बोलत असतो. आणि जे आपण स्वतःशी बोलतो, काही जण मनातल्या मनात बोलतात, काही जण थोडं जोरात बोलतात. तुम्ही काही बोला, तुमचं मन तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा कान ऐकत असतात. कानातून ते अजून मनात जातं.
आणि जसं मन ऐकते ते अंतर्मनापर्यंत जे गोष्टी जातात तसं माणसाचं मन बनत असतं. तुम्ही सातत्यानं म्हणत असाल मी जे हे ठरवले ना ते मी यशस्वी होणार आहे, मी यशस्वी होणार आहे, 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 अशा पद्धतीनं तुम्ही जर बोलत असाल, मला यशासाठी जी आवश्यक असणारे कौशल्य माझ्याकडे आहे, यशासाठी आवश्यक असणारं सहकार्य मला आहे, क्षमता आहेत, माझ्यात कौशल्य आहे, माझ्यात शहाणपण आहे आणि माझ्यामध्ये ती शक्ती आहे आणि मला मार्ग माहीत आहे, त्या मार्गाने मी चालत आहे आणि मला यश मिळणारच आहे, यशस्वी होणारच आहे म्हटल्याबरोबर तुम्हाला यशस्वी होण्यासाठीच्या वेगवेगळ्या कल्पना सुचायला लागतात, वेगवेगळे क्लुप्ती तुम्हाला समोर यायला लागतात. यशस्वी होणारच म्हटल्यानंतर यशासाठी आवश्यक असणारे घटक काय काय असतात ते सुद्धा तुमच्या समोर यायला लागतात, माणसं दिसायला लागतात. मी योग साधना करणार आहे आणि योग साधनेमध्ये मी प्रवीण बनणार आहे म्हणल्याबरोबर तुमच्या शहरामध्ये असणारे योग साधक, योग शिकवणारे ते दिसायला लागतील. टीव्हीत पाहिलेले, मोबाईलमध्ये पाहिलेले योग टीचर, योग ऋषी तुम्हाला दिसायला लागतील. तुम्ही पाहिलेली योगाची पुस्तकं तुम्हाला दिसायला लागतील. मग तुम्हाला त्याची ओढ लागेल, त्यांना तुम्ही भेटाल, ती पुस्तकं घ्याल, तुम्ही वाचाल आणि मग हळूहळू तुम्ही योग पण करायला सुरू कराल आणि त्यातून तुमची तशी मानसिकता तयार होईल. म्हणून मित्र, तुम्ही स्वतःशी बोलत असताना मी यशस्वी होणार आहे असं बोला. आणि योगामध्ये यशस्वी व्हायचं आहे तर मग योगात कोण कोण यशस्वी झालंय हे तुम्हाला लोक दिसायला लागले. म्हणून तुम्ही ज्या यशस्वी होणारच आहे असं बोलत जगा, तुमची मानसिकता यशस्वी होणार आहे. मी होणार नाही म्हटल्यानंतर कसं होईल? मी होणार नाही म्हणून जर तुम्ही करत असाल तर स्वतःच्या पायावर दगड मारून घेतात किंवा स्वतःच्या पायाला दगड बांधून पळत आहात असं त्याचा अर्थ होतो. आता जसं स्वतःशी बोलणं हा एक महत्वाचा घटक आहे मानसिकता तयार करण्यासाठी, तर दुसरा महत्वाचा घटक आहे दुसऱ्यांचं तुम्ही काय ऐकता. दुसरे जे काही विधायक सांगतात तेव्हा तुम्हाला पटायला लागते आणि पटल्याबरोबर यस मी करतो असं जेव्हा वाटते, ती गोष्ट पकडली आणि तुम्ही करायला लागला तर यशस्वी होतो. तुम्हाला पटते बऱ्याचदा, पण पुन्हा अजून इतर जे निगेटिव्ह थॉट्स असतात, निगेटिव्ह गोष्टी असतात, निगेटिव्ह मित्र असतात, निगेटिव्ह मैत्रिणी असतात, ते तुम्हाला आकर्षित करतात आणि मग ह्या विधायक विचार पेरलेल्या माणसाचा, त्या विचाराचा तुम्ही मृत्यू करून टाकता. म्हणजे चांगल्या विचाराचा मृत्यू म्हणजे तुमच्या यशाचा मृत्यू असतो. म्हणून जे काही पटले ना, आतून विधायक आहे ना, पटले ना, ती गोष्ट लिहून काढा आणि त्या गोष्टीवर काम करायला सुरुवात करा. कामातूनच यश मिळते, दुधातच तूप असते, प्रक्रिया करावी लागते. तसं कामातूनच यश मिळते. ही गोष्ट मनाला ठामपणे सांगा. काम केल्याशिवाय यशस्वी होता येत नाही. हे जर आपल्याला कोणी सांगत असेल तर येस, ते वर्क 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 आणि वर्क. यशस्वी माणसाने सांगितलंय का? तुम्हाला यशाचं सूत्र सांगतो म्हटले, वर्क 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 आणि वर्क. त्यासाठी पुन्हा एज्युकेशन एज्युकेशन एज्युकेशन, शिक्षण, शिकणं शिकणं शिकणं. त्यासाठी आवश्यक असणारं शिक्षण घेणं गरजेचं असते, त्यासाठी आवश्यक असणारं प्रशिक्षण घेणं गरजेचं असतं. जर कोणी सांगत असेल तर ते बरोबर आहे, ते तुम्ही स्वीकारा. इतरांचं प्रेरणादायी बोलणं आहे का, इतरांचा आत्मविश्वास वाढवणारं बोलणं आहे का, त्यासाठी आज शेकडो व्हिडिओ उपलब्ध आहेत. माझे सुद्धा हनुमंत भोपाळे यूट्यूब चॅनलला व्हिडिओ आहेत, तुम्ही ऐकू शकता. प्रेरणादायी अशा विचाराचं तुम्ही जर ऐकत असाल, जसं शरीर जे कसं आपण जे काही खाऊ, जे काही पिऊ, तसं आपलं शरीर बनते, तसं आपण जे काही विचार स्वीकारू, ऐकू, तसं आपलं मन बनत असतं.
म्हणून इतरांना प्रेरणादायी बोलणारे माणसांच्याशी दररोज संवाद साधत जा, मोबाईलवरून किंवा प्रत्यक्ष भेटून. तुम्हाला पुस्तकं सुद्धा तुमच्याशी बोलतात, पुस्तकं सुद्धा तुमच्याशी संवाद साधतात. तर त्या पुस्तकाचंही बोलणं ऐका. आणि ज्या क्षेत्रात तुम्हाला उंचीवर जायचे त्या क्षेत्रातली पुस्तकं वाचा. ज्या क्षेत्रात तुम्हाला उंचीवर जायचे त्या क्षेत्रातील व्यक्तींचे चरित्र आणि आत्मचरित्र, त्यांचे आर्टिकल्स वाचा. कारण आपल्याला कोण्या गावाला जायचे आहे त्या गावासंबंधी नकाशा आपल्या समोर पाहिजे ना. दुसऱ्या गावाचा नकाशा घेऊन त्या दिशेने जाऊन तुम्हाला ज्या गावाला जायचं होतं त्या दिशेने कसं पोहोचाल? नाही पोहोचणार. तर मानसिकता घडवण्यासाठी स्वतःचं बोलणं आणि इतरांचं बोलणं परिणामकारक ठरत असते. तिसरा महत्वाचा घटक आहे मानसिकता घडवणारा, तो म्हणजे तुम्ही कल्पना. तुम्ही स्वतःच्या आयुष्याची काय कल्पना करत आहात? तुम्ही शांत डोळे मिटवून तुमचं आयुष्य यशस्वी झालेलं पहा. प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने जात असलेलं पहा. तुमच्यातला उत्साहानं, आनंदानं, प्रसन्नतेनं, आत्मविश्वासानं, जिद्दीनं यशाच्या दिशेने तुमची झेप घेत असल्याचं तुम्ही वारंवार पहा. तर जे वारंवार पाहाल तशा पद्धतीची मानसिकता तुमची तयार. म्हणून पाहणं ही खूप गोष्ट महत्वाची. प्रत्यक्ष पाहणं आणि कल्पनेच्या पातळीवर पाहणं ते परिणामकारक ठरतं. आता तुमच्या हातामध्ये परिणामकारक ठरते की नाही एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. तुमच्या हातामध्ये डोळे बंद करा आणि बघा, तुमच्या हातामध्ये कोवळा 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 चिंचेचा पाला आहे. किंवा तुमच्या हातामध्ये तुम्हाला आवडणारा पदार्थ आहे अशी कल्पना करा आणि तिथे तुम्ही त्याला जीभ लावत आहात अशी कल्पना करा. तुमच्या तोंडाला पाणी सुटते. म्हणजे हा परिणामकारक बाब आहे की नाही कल्पना हे सांगण्यासाठी उदाहरण सांगितलं तुम्हाला. तसं तुम्ही जे तुमच्या जीवनाचं चित्र जसं पाहता तसं चित्र पाहता तसं चरित्र तुमचं तयार व्हायला सुरुवात होते. जसे चित्र पाहत तुमच्या जीवनाचं तसं तुमचं चरित्र तयार होण्याची प्रक्रिया आतून सुरुवात होते. मग तशाच कृती, तशाच उक्ती घडायला सुरुवात होतात तुम्ही जसं पाहाल तसं. आणि तुमची डेअरिंग वाढते. तुम्ही यशस्वी झाल्याचं एकदा पहा म्हणजे तुम्ही यशस्वी आहात. काही माणसं ज्या स्टेजवर उद्या आपल्याला सत्कार घ्यायचा आहे ते स्टेज मनानं पाहतात की उद्या मी त्या स्टेजवर असं जाणार आहे, असं जाणार आहे, असं घेणार आहे, अशा पद्धतीनं पाहणार आहे, फोटोकडे पाहणार आहे, त्या व्यक्तीकडे पाहणार आहे, सुरुवातीला त्यांना नमस्कार करणार आहे, मग फोटोला पोज देणार आहे. अशा पद्धतीनं ते विचार करतात आणि तशा पद्धतीनं त्यांची कृती होत असते. बरेच जण काहीच विचार करणार, आपलं आपलं चालला, मग ते घडलं तसं गोंधळ होते. मग तिथं सगळं लक्षात. तुम्ही तिथं जाणारच आणि तिथं थांबणारच आहात अशी जर तुमची कल्पना असेल तर तुमची प्रत्यक्ष कृती देते. तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि बाकीचे दुसरे घाबरून जाऊ की नको, जाऊ की नको, कसं झालं गेलं तर काय म्हणतात की अशा म्हणण्यामध्ये मागं लपतात. आणि मागं लपू लागलेल्या लोक काही जण बाजूला सारून आपण समोर जाऊ. हे लक्षात ठेवा. तुम्ही ठरवलंच नसेल तुमचा गोंधळच उडतो. आणि तुम्ही ठरवलंच असेल तर तुमचा गोंधळ उडत नाही. म्हणजे कल्पनेच्या पातळीवर सुद्धा तुम्हाला आधी पाहावं लागतं. तर तुमच्या मनाची तयारी होत असते. आणि मनाची तयारी होणं म्हणजे यशाची तयारी असते. तर हे तुम्हाला मी सांगत असताना तसं प्रत्यक्षात जाऊन सुद्धा तुम्हाला जे एखाद्या ठिकाणी सत्कार स्वीकारायचे, पुरस्कार घ्यायचे, तर प्रत्यक्ष ठिकाणी त्या पहिल्या दिवशी जर जाऊन बघितलं तर कुठं स्टेज आहे, कोण कुठं थांबणार आहे, कसं आहे, कुणी जायचं कुठं आहे, परत खाली यायचं कुठं आहे, हे जर पाहून आलात ना गोंधळून, मग तुम्ही इकडून जायचं इकडून आहे, उजव्या साईडनं, डाव्या साईडनं खाली उतरायचं आहे, हे सगळं
पक्क राहिलं, माहीत झालं, मनाची तयारी झालेली असेल, अगोदर पाहिलेलं असेल, सगळी कॉन्फिडन्स आले असेल, तिथं कोणी सांगतात हेच आहे, मग तुमचा कॉन्फिडन्स वाढतं आणि हळूहळू तुमची मग त्या दिशेची सुसोबत येणारं सुद्धा असेल कोणी, तर त्याला सुद्धा मग हे सगळं तुम्ही सांगू शकता. आणि ती नाही इकडून जाऊ की तिकडून जाऊ तिथे विचारते नाही तर तुम्हाला, मग तुम्ही गोंधळ ओढता. मग तुम्ही जेव्हा तुमचं नाव पुकारलं जाते तेव्हा तुम्ही ज्या कॉन्फिडन्सनं, ज्या आत्मविश्वासानं याला यश मिळाली की दुसऱ्याचं घेरायला आले रे, दुसऱ्याचं प्रतिनिधी म्हणून आलंय असं वाटायला लागते. तर तुमच्याकडं तुमच्या बॉडी लँग्वेजवरूनच हा माणसाने यश मिळवले असं वाटलं पाहिजे. ते अजून ते तुमची खरी उपलब्धी आहे ती. मग तुम्ही त्या पद्धतीने म्हणजे पहा, हे मी तुम्हाला पाहायला सांगतोय. डोळे उघडून पहा, डोळे झाकून पहा, पण तुमचं यश तुम्हाला पाहायला पाहिजे, तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. तर मित्र, आजच्या भागामध्ये आपण यशावर बोलू काही या भागावर, पहिल्या भागामध्ये आपण स्वतःशी बोलणं, इतरांचं बोलणं ऐकणं, तशा पद्धतीची कल्पना करणं, ह्या गोष्टी आवश्यक आहेत. त्या यशाच्या पुढच्या भागामध्ये आपण नवीन विषय घेऊन बोलणार आहोत. धन्यवाद.